तर नमस्कार मित्रांनो, हे पा आपल्या राजमाता गोट फार्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मस्तपैकी आपल्याला कपाशीचं रान मिळालेलं आहे शेळ्या चारण्यासाठी. एकदम हिरवगार रान आहे. हे पा खूप हिरवळ आहे सगळीकडे कपाशीच्या शेतात. हिरवीगार कपाशी आहे सगळी. हे पा काही प्रमाणात कैऱ्यासुद्धा आहेत. ही पा आपली हारणी शेळी एकदम मस्तपैकी कैऱ्या खात आहे आणि आपल्या सर्व शेळ्या अशा बाकी चरत आहेत कपाशीच्या शेतात. इतकं रान हिरवं आहे की शेळ्यासुद्धा दिसत नाही आहेत नीट. एकदम हिरवगार कपाशीचं शेत मिळालेलं आहे आपल्याला शेळ्या चारण्यासाठी. आणि आज वातावरणसुद्धा खूप ढगाळ आहे. आज गारपीटचा इशारा दिलेला आहे धुळे जिल्ह्यात. साक्री तालुका धुळे जिल्ह्यात आज आमच्या भागात गारपीटचा इशारा दिलेला आहे. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही प्रमाणात गारपीटसुद्धा सांगितलेलं आहे. एकदम हे पा थोड्या वेळात ऊन पडतं, लगेच ढगाळ वातावरण होतं. हे पा एकदम मोठे मोठे ढग निर्माण झालेले आहेत. एकदम म्हणजे ढगाळ वातावरण आहे सध्या. आणि असे आपल्या कपाशीच्या शेतात चरत आहेत. ही पा ही आपली 3 रंगी शेळी आहे. ती तांबड्या पांढऱ्या कलरमध्ये तीन प्रकारचे कलर आहेत म्हणून आम्ही तिला 3 रंगी असं म्हणतो. वेगवेगळे नावं ठेवलेले आहेत शेळ्यांचे ओळखू येण्यासाठी. तर आपली गोपी शेळीसुद्धा दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. पहा मित्रांनो, ही आपली शेळ्यांमधली सगळ्यात जुनी शेळी आहे. आता म्हातारी झालेली आहे ती. जवळपास तिने आत्तापर्यंत तिचे 8 ते 9 वेद झालेले आहेत आपल्याकडे. तरीसुद्धा आपण ही शेळी सांभाळणार आहोत, कारण आपल्या त्याच शेळीच्या जीवावर इतक्या सर्व शेळ्या झालेल्या आहेत. हे पहा मित्रांनो, आज जवळपास आपल्याजवळ पिल्ला आणि मोठ्या शेळ्या पकडल्या तर 90च्या प्लस ॲनिमल म्हणजे शेळ्या पिल्लू आहेत आपल्याकडे. ही पहा आपली लांबटी शेळी कशी मस्तपैकी कैऱ्या खात आहे. तर ही आपली ती मेन शेळी आहे. तिच्यापासून आपल्या इतक्या शेळ्या निर्माण झालेल्या आहेत. शेळ्यांची उत्पत्ती झालेली आहे त्या शेळीपासून. एकदम आपली लक्ष्मी आहे ती. हे पहा मित्रांनो, हा आपला खस्सी केलेला बोकड ती सांभाळत आहे. तर 4 दात झालेला आहे. आणि हा दुसरा बोकड एकदम गुलाबीमध्ये पिंक स्किनमध्ये आहे. मार्बल खोदमध्ये मार्बल सिंगमध्ये आहे. पहा एकदम सिंग एक नंबर आहे त्याचे. एक नंबर बोकड आहे ईदसाठी. जर कोणाला हवा असेल तर आपल्या चॅनलवरती कमेंट करा. नक्कीच हे बोकडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 3 बोकडं आपण ईदसाठी सांभाळलेले आहेत. आणि दुसरे अजून लहान बोकडं आहेत ते 2-2 दात, काही अदंत आहेत. 1-2 बोकड 2-2 दात झालेले आहेत. हे बोकड 4-4 दात आहेत. तर हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे पहा आपल्या नवीन पाठं आपण ब्रीडिंगसाठी तयार करत आहेत. तीसुद्धा मस्तपैकी कपाशीचा पाला खात आहेत. हे पहा आपल्या बुच्ची शेळीच्या या दोघी पाठी आहेत. तुम्हाला बुच्ची शेळी दाखवतो. तिच्या या 2 पाठी आहेत. सेम बुच्च्याच आहेत त्या तिच्या आईवरच गेलेल्या आहेत. तर अशा आपल्या शेळ्या बाकी शेळ्या मस्तपैकी एकदम मजा आहे शेळ्यांची सध्या. कपाशीचं रानं मोकळे झालेलं आहे त्यामुळे. पण भीतीसुद्धा आहे मित्रांनो, का परवा दिवशी माझी जी सांगतोय ती मेन शेळी मोठी शेळी आपण दाखवली आत्ता व्हिडिओमध्ये, त्या शेळीला बिबटे पकडणार होता. तेवढ्यात माझं लक्ष गेलं. मी आरडाओरडा केला आणि बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला. तर त्यामुळे खूप लक्षपूर्वक शेळ्या चाराव्या लागतात. ही पहा ही आपली मेंढरू शेळी आहे. ही पहा मेंढरीसारखे केस दिसतात तिचे, त्याच्यामुळे आपण त्याचं नाव मेंढरू ठेवलेलं आहे. ही आपली घुंगरूवाली शेळी. असे वेगवेगळे नावं ठेवलेले आहेत. काबरी शेळी, आपली लांबटी शेळी, असे वेगवेगळे शेळींचे नावं ठेवलेले आहेत आपण. हे पहा मस्त पहा कैऱ्या खात आहे माझ्या हातात पाशा. तर आपला हा डॉन नावाचा ब्रीडर पाहू शकता, मस्तपैकी कपाशीचे बोंड खात आहे तो सुद्धा. आणि हा तिकडच्या बाजूला आपला सुलतान पहा, आपला सुलतान पहा, तो सुद्धा बोंड खात आहे. तर आपण मित्रांनो, हा आपला तिसरा बोकड आहे ईदसाठी सांभाळलेला. याच्या डोक्यावरती ना मित्रांनो चंद्राचा कोर आहे. चंद्रकोर आहे याच्या डोक्यावरती. हे बघू शकता, चंद्रकोर आलेले आहे त्याच्या डोक्यावर. एकदम काळा बोकड आहे आणि डोक्यावरती चंद्रकोर आहे. तर असे आपण 3 बोकड सांभाळलेले आहेत ईदसाठी. आणि जे मी सांगितले अदंत बोकड आहेत काही पहा मित्रांनो, अदंत बोकड आहे. हे सुद्धा एकदम पिंक स्किनमध्ये आहेत. नॉर्मल आईज आणि नॉर्मल सिंग आहेत मित्रांनो. हे पहा एकदम पाठीचा वाघ पहा मित्रांनो त्या बोकडाचा. रुबाब पाहते मित्रांनो या बोकड्याचा.
एकदम जबाबदार बोकड आहे. तर असे आपण लहान 6 बोकड आणि 3 मोठे 4-4 दात बोकड आहेत ईदसाठी सांभाळलेले आहेत. हा बोकडसुद्धा पहा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये पिंक स्किनमध्ये. असे आपण 5 ते 6 बोकड सांभाळलेले आहेत. लहान आणि मोठे 3 बोकडं आहेत. हे पहा, हा सुद्धा पिंक स्किनमध्ये आहे, तो सुद्धा पिंक स्किनमध्ये आहे. 5 बोकड जे आहेत ते पिंक स्किनमध्ये आहे आणि एक बोकड आहे तो पिंक स्किनमध्ये नाही आहे. तर असे 6 बोकडं सांभाळलेले आहेत आपण लहान, जे अदंत आहेत. काहींनी 2 दात केलेले आहेत. 1 किंवा 2 बोकडांनी 2 दात केलेले आहेत, बाकी अदंत बोकडं आहेत. हा पहा, हा सुद्धा बोकड पहा, हा सुद्धा पिंक स्किनमध्ये आहे. मित्रांनो, आपली गोपी शेळी एकदम लाडकी आहे माझी. चल ग गोपी, चल ग. हे पहा मित्रांनो, बोलवता येत असते गोपी. तिला वाटलं काहीतरी खायला दिलेलं आहे, त्यामुळे एकदम खाण्यासाठी तिला बोलवलं का लगेच येत असते ती आणि अशी तोंड उघडून बला खाण्यासाठी काहीतरी दिलं बुवा असं. ही पाहिजे आपली काबरी शेळी, ही सुद्धा खूप छान आहे, दुधाला 1 नंबर शेळी आहे. 2-2 पिलं देत असते. मागच्या वेळी 1 पाट 1 बोकड दिला होता, यावेळी 2 पाटी दिलेल्या आहेत. अशा सर्व शेळ्या मस्तपैकी मजेत पाला खात आहेत कपाशीचा. आज वातावरण खूप दूषित झालेलं आहे, एकदम थोडा ऊन असतं आणि एकदम ढगाळ वातावरण आहे. तर आज शक्यतो पाऊस येईल असं वाटतं आहे. खूप वारासुद्धा चालू आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल, खूप आवाज येतो आहे, खूप हवा आहे जोरात. तर अशा शेळ्या आपल्या चारत आहोत आपण. आणि हे पहा मित्रांनो, हे आपलं राजबाई मातेचं डोंगर आहे. मी सांगितलं होतं मित्रांनो, पण काही कारणास्तव आपल्याला पोळ्याच्या दिवशी जमलं नाही. हे बघा, हे खाली आहे मित्रांनो, डोंगराच्या खाली बनवलेलं मंदिर आहे राजबाई मातेचं. आणि या ठिकाणी डोंगरावर सुद्धा मंदिर आहे मित्रांनो राजबाई मातेचं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल थोड्या प्रमाणात झेंडासुद्धा लावलेला आहे त्या ठिकाणी. पावसाळ्यात खूप एकदम फिरण्यासारखं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं असतं, खूप मजा येत असते. पण काय मित्रांनो, थोडं काही अडचण आली त्यामुळे आपल्याला जमलं नाही त्या ठिकाणी जायला. आपण त्यामुळे काही गेलो नाही. पुढच्या वेळी नक्की जर टाईम मिळाला तर आपण जाऊया. तुम्हाला सुद्धा राजबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी घेऊन जाईल मी. नक्कीच व्हिडिओ बनेल त्यावेळी चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती शेळी पालनाचे असेच व्हिडिओ नवीन बघायला मिळतील. तर बुच्ची शेळी दाखवतो तुम्हाला. ही पहा मित्रांनो, बुच्ची शेळी. आपली कोणतीही शेळी मित्रांनो जर बोलवली ना लगेच येते. चल, हे पहा बुच्ची शेळी आहे ही. याच बुच्ची शेळीच्या 2 पाठी आहेत, त्या दाखवल्या त्या. टोटल मित्रांनो आपल्या शेळी पालनात शेळ्यांची संख्या म्हणजे आपल्या ब्रीडिंगसाठी 2 बोकड ठेवलेले आहेत, ईटसाठी 3 बोकड सांभाळलेले आहेत आणि जे थोडे लहान बोकड आहेत, 2 दात काही अदंत आहेत, ते 6 आहेत मित्रांनो. टोटल बोकडांची संख्या म्हणजे 11 बोकड आहेत आपल्या शेळ्यांमध्ये. खस्सी केलेले आणि 2 ब्रीडिंगचे बोकड आहेत आणि बाकी शेळ्या आहेत सर्व लहान पाठी आहेत. काही 16 लहान पाठी आहेत मित्रांनो, ज्या की आता आपल्याला पुढच्या वर्षी मोठ्या शेळ्या होऊन जातील. त्या ब्रीडिंगसाठी आपल्याला कामात येतील. त्यांचा वेध चालू होऊन जाईल पुढच्या वर्षापासून. तर अशा आपल्या शेळीपालन व्यवसाय चालू आहे. फक्त एका शेळीपासून सुरुवात केलेली होती. फक्त आपण 1 बोकड खरेदी केलेला आहे आत्तापर्यंत. आपल्या सर्व शेळ्यांची घरीच पैदास झालेली आहेत. या सर्व शेळ्या आपल्या जवळपास आता मला 8 वर्ष चालू आहे शेळीपालनात. आत्तापर्यंत बऱ्याच पार्टी ब्रीडिंगसाठी शेळ्या विकलेल्या आहेत आपण. पाळण्यासाठी कटिंग मार्केटसाठी काम करत असतो आपण आणि ईदसाठी सुद्धा. पार्टी आपण कटिंग मार्केटला देत नाही, पण ब्रीडिंगसाठी पार्टी देत असतो आणि ईदसाठी कुर्बानीसाठी बोकड देत असतो आणि देवीला यात्रेला असे बाकी बोकड विकत असतो. तर अशा प्रकारे आपलं शेळीपालन चालू आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो.
नारळाचं झाडसुद्धा आहे शेतामध्ये. आणि आपण आता थोड्या वेळात पाणी पाजण्यासाठी घेऊन जाणार आहोत शेळ्या. आज शेळ्या एवढं खास पाणी पिणार नाहीत कारण ढगाळ वातावरण आहे. कडकडात ऊन असलं की शेळ्या मस्तपैकी पाणी पित असतात. टोटल आता आपल्या शेळ्यांची संख्या म्हणजे 65 आहे इथं, ज्या चरण्यासाठी येतात. आणि जे लहान पिल्लं असतात ते घरीच असतात मित्रांनो. त्यांना अजून चारा खायला सुरुवात झालेली नाही. काही मोठे पिल्लं आहेत ते आपण विक्री केलेले आहेत आत्ता 2-3 दिवसापूर्वी. हे बघा मित्रांनो, हे बघा खूप आवडीने खातात कैऱ्या, कपाशीच्या कैऱ्या खूप आवडीने खात असतात शेळ्या. तर धन्यवाद मित्रांनो.